नमस्कार मंडळी, चारुल क्रिएशन्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण कॉइन पाउच तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं साडीच्या काठाचा वापर करणार आहे। माप सांगते, 8 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 5 इंच। लेस घेतलेली आहे, नॉन वूवन आणि अस्तराचं फॅब्रिक। आता पॉकेटसाठी आपण 6.5 इंच लांबी आणि 5 इंच रुंदी असलेलं एक कापड घेतलेलं आहे। त्याच मापाचं नॉन वूवन आणि लाइनिंगसाठी अस्तर वापरलेलं आहे। इथे मी एक 2 इंच लांब आणि 1.5 इंच रुंद असलेलं एक फॅब्रिक घेतलेलं आहे आणि एक मॅग्नेट घेतले। नॉन वूवन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक चारी बाजूने टिप मारून जोडून घ्यायचं। आपली चारी बाजूने टिप मारून झालेली आहे। मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवून टिप मारून घ्यायची। आपली टिप मारून झालेली आहे। आता सुलटं करून वरून दाबटीप मारून घ्यायची। आपली दाबटीप मारून झालेली आहे। आता आपल्याला मॅग्नेट लावायचं आहे। त्याच्यासाठी सेंटर काढून घ्यायचा, सेंटर वरती मार्क करून घ्यायचं आणि सेंटर पासून खाली 1 इंचावरती मार्क करायचं। सेंटर मार्क करून झाल्यानंतर एक अर्धा इंचाची आडवी लाईन करून दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचे। तिथं मोठ्या सुईच्या साहाय्याने होल करून घ्यायचे। मी आता अस्तराचं कापड घेतलेलं नाही आहे। नॉन वूवन आणि मेन फॅब्रिक दोन्ही याला मी होल केलेले आहेत। आपण होल करून घेतले आहेत। जर का ते लहान असतील तर कात्रीच्या साहाय्याने असं फोल्ड करून थोडंसं इथं कट मारून घ्यायचा हे साईड। मागच्या बाजूला ही पट्टी मिळते, ती आतमध्ये घालायची आणि मग मॅग्नेट लॉक करून घ्यायचं। आपलं मॅग्नेट घालून तयार आहे। आता आपण दोन्ही बाजूला 1.25 इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत आणि मार्किंग केलेल्या भागावरती फोल्ड करून अशी घडी तयार करायची। दोन्ही बाजूला अशी घडी घालून घ्यायची आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूला 1/2 इंचाची टिप मारून घ्यायची। टिप मारल्यानंतर हा भाग आपला असा दिसतो। वरचा भाग गोलाकार करणार आहोत। त्याच्यासाठी फ्युजिंग पेपरला गोलाकार करून घ्यायचा। याच मापाने सेंटरला फोल्ड करून दुसऱ्या बाजूला पण गोलाकार करून घ्यायचा आणि कट करायचा। आता नॉन वूवन अस्तरावर ठेवून चारी बाजूने टिप मारून घ्यायची। आपण आता अस्तराला चारी बाजूने टिप मारून घेतलेली आहे। हा वरचा भाग आहे तो गोलाकार करून घ्यायचा। सेंटर काढून घेतला आहे। आता आपण खाली 1.25 इंचावरती मार्क करायचं आणि आडवं अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आणि दोन्ही पॉइंट मार्क करून घ्यायचे साईडला। तिथं आपण सुईच्या मदतीने होल पाडून घेणार आहोत। त्या होलवरती असं फोल्ड करून
छोटा नॉच मारून घ्यायचा, कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचं. कट करून घेतलेलं आहे मी. बघू शकता 2 होल झालेले आहेत. आता आपण हे मॅग्नेट आहे हे इन्सर्ट करणार आहोत. मॅग्नेटला खाली 2 पट्ट्या असतात, त्या आपण या दोन्ही होलमध्ये घालणार आहोत. आणि मागच्या बाजूला ही अशी एक चपटी पट्टी असते, राऊंड असते, ती घालून इथं लॉक करणार. आपलं मॅग्नेट घालून तयार आहे. आता आपण तयार केलेला पॉकेट आहे, तो पॉकेट ह्याच्यावरती ठेवायचा. 3 बाजूला टिप मारून घ्यायची. आता ही जी पट्टी आहे ती आपण फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. आता आपण तयार केलेली पट्टी इथं ठेवून टिप मारून घ्यायची. आपली स्ट्रिप लावून झालेली आहे. आता साडीचा काठ होता तो त्याच्यावरती ठेवायचा, मध्ये 2 इंचाचं मार्जिन सोडायचं आणि चारी बाजूंनी टिप मारून घ्यायची. आपली टिप मारून झालेली आहे. आता जे कोपरे आहेत ते आपण कट करून घ्यायचे. गोलाकार आहे तिथं नॉचेस मारून घ्यायचे. आपले नॉचेस मारून झालेले आहेत. आता आपण हा गॅप ठेवला होता तिथून सुलट करून घ्यायचं. पाऊच सुलट करून झालेला आहे. आता साइडने आपण दाबटीप मारणार आहोत. आपली टीप मारून झालेली आहे. पाऊचची लांबी आहे 4.5 इंच आणि रुंदी आहे 4.5 इंच. आपला 4.5 इंच बाय 4.5 इंचाचा पाऊच तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. फिनिशिंगने तयार झालेला आहे. मॅग्नेट लावलेला आहे आपण विथ मॅग्नेट, बॅक फ्रंट. तुम्ही इथं किचन लावू शकता. आपला हा पाऊच तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.